तर दुसरीकडे नागपूरमधल्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला अखेर यश आलेलं आहे। नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या अडकला होता आणि भांडेवाडीमध्ये एका इमारतीमध्ये हा बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला कळताच बिबट्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे। तेथील प्रत्यक्षदर्शींसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। कौतुक करावं लागेल ते म्हणजे आलोक राऊतचं, ज्यांनी सर्वात पहिले या बिबट्याला जे आहे ते आपल्या घरामध्ये पाहिलं आणि हाच तो ठिकाण आहे ज्या ठिकाणी तो बिबट्या या ठिकाणी थांबलेला होता आणि त्यानंतर आलोकने म्हणजे 10वी शिकणाऱ्या आलोकने त्याला चप्पल फेकून मारली। सगळ्यात आधी जसं मी रोज सारखं नाही का आंघोळ करून वरतं जायचं तर आज पण नाही का तसंच केलं मी। आंघोळ वगैरे झाली माझी, मी वरतं जात होतो तसंच नाही का एक दरवाजा होता व्हाईट कलरचा, तिसऱ्या मागे नाही का तो बसला होता। तसंच चेहरा इकडे होता, आणखी चेहऱ्यात मला काही दिसलं नाही, फक्त पाय आणि ती शेपूट दिसली। असं इकडे पाय आणि शेपूट दूर होती, शेपूट थोडीशी लंब केली त्याने। तर नाही का तसं मी बघितलं, तसं नाही का मी मला खूप भेव वाटलं। तर नाही का मी खाली गेले, पप्पाला वगैरे सांगितलं पप्पा असंच आहे, मला वरचा बिबट्या दिसला। पप्पा म्हणे नाही मी तसं होऊच नाही शकत म्हणे, वरचा बिबट्या कशा येऊ शकते म्हणे, वरचा बिबट्या कशा येऊ शकते म्हणे। तर नाही का मी तसं आणखी एक वेळा बघितलं, पप्पा म्हणजे म्हणे आणखी एक वेळा पाहुणे म्हणे चांगल्याने हाय का बाब। तर नाही का मी आणखी चांगल्याने बघितलं तर नाही का होता तो। तर मी म्हटलं हाय का नाही, मग त्यासाठी त्याची जे चप्पल होती चप्पल फेकून मारली मी। तर तसं नाही का त्याने पूछ एकदम जवळ घेतली, मला खूप भेव वाटलं। पोलीस प्रशासनाला बोलून रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आले, त्यामुळे आलोक राऊतचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच। मात्र सद्यस्थितीत भांडेवाडी परिसरातून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात पोलिसांना आणि वन विभागाला यश मिळालेलं आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।